भेटलास तू भागतील. रावी पप्पाच्या रूममध्ये जाते पप्पांना बोलण्यासाठी. पप्पा काय करताय? काही नाही ग, थोडा हिशोब पाहत होतो. तू काय म्हणतेस? आज अचानक माझ्याकडे कसं काय आलीस? मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे पप्पा. हो हो, मला माहीत आहे तू काय सांगणार आहेस ते. तिचा प्रश्नार्थक चेहरा पाहून पप्पा म्हणतात, हेच ना की तुला काल नीलसोबत टाइम स्पेंड करून छान वाटला. पप्पा, माहीत आहे मला तू लाजत आहेस ते सांगायला, पण बेटा नील एक चांगला मुलगा आहे. शिवाय चांगल्या फॅमिलीतून बिलॉंग करतो. त्याची चांगली कंपनी पण आहे. मी त्याच्या आई वडिलांनाही ओळखतो. खूप चांगले आहेत बाळा ते. मी तर खूप खुश आहे. आपल्याला एवढे चांगले स्थळ मिळाले आहे. तुझी आई पण खूप खुश आहे आणि आजी तर तुला माहीतच आहे. पप्पा, मला माहीत आहे बेटा, तुला त्याला अजून समजून घ्यायचं आहे. वेळ हवा आहे, बरोबर ना? तशी ती मानेच होकार देते. बेटा, मी नीलला फोन करून परत तुला भेटायला लावतो. म्हणजे कसं तुम्ही अजून एकमेकांना जवळून ओळखताल तर बरं होईल. पण सावी पाहिजे का तुला सोबत? तिलाही घेऊन जा, म्हणजे ती असली तर तूही थोडी मोकळी राहू शकतेस, बरोबर ना? ठीक, असं म्हणून ती वापस येते. रावी म्हणत, हे पप्पा पण ना माझं काहीच ऐकून घेत नाहीत. त्यात ही सावी माझ्यावर चिडून बसली. म्हणे त्या चमूला समजून घे. श्री माझ्या मनात असताना मी दुसऱ्या कोणाचा कसा विचार करू शकतेस बरं? काय करावे ते पण कळेना झालं. माझ्यासोबतच असं का होतं यार? ती तणतणत तिच्या रूममध्ये जाते. अभय म्हणल्याप्रमाणे नील परत भेटीबद्दल सांगतो तर नील तयार होतो. तो 2 दिवसांनी परत दोघींना घेऊन एका हॉटेलमध्ये जातो. हे हॉटेल छान आहे, नील म्हणतो. मग चॉईस कोणाची आहे हा? रावी म्हणते. सावी तर शांतच बसते. ते ऑर्डर करतात. काल तुझ्या बहिणीने तुझ्याबद्दल बरीच माहिती दिली. इनफॅक्ट ती पूर्ण वेळ तुझ्याबद्दलच बोलत होती, रावी म्हणते. तेवढ्यात तिला पाठीश्री दिसतो. रावीला जाम टेन्शन येते. ती तिथून उठते आणि वॉशरूमला जाते. सांगून बाजूला सोबत सावीला पण आणते. सावू, वाचव मला. का आज काय नाटक आहे आता? सावी रागातच. सावू, श्री आलाय तो बघ. अरे देवा, दीदी तुझ्यासोबत असं का होतं? आता काय करू मी? तेवढ्या श्री तिच्याजवळ येतो. रावी, तू इकडे काय करतेस? आणि काय ग, मी तुला बाहेर चल म्हणालो तर मला म्हणाली की माझं जरा महत्त्वाचं काम आहे आणि तू इथे. झालं, मला बोलू देशील का? हां, ही बघ, ही माझी बहीण सावी. हिचं लग्न. नीलकडे हात करून त्याच्याशी ठरलंय तर त्याच्यासोबत आले होते. हे ऐकून सावी तर एकदम तापून जाते. ठीक आहे, ठीक आहे, हे महत्त्वाचं काम आहेच ग. तो सावीसोबत बोलतो आणि रावीला म्हणतो, त्यांना करू दे क्वालिटी टाईम सोबत स्प्रेड. आपण बाहेर जाऊ. ठीक आहे श्री, तू बस, मी आलेच. तसा तो जातो आणि बसतो. दीदी, आता माझं डोकं तू चटकवलं आहेस. हां, खोट्यावर खोटं बोलत आहेस तू. मग काय, श्रीला खरं सांगू, मला बघायला आलेला मुलगा आहे नील. पागल झाली का तू? त्यावेळेला माझ्याकडे ऑप्शन नव्हता सावू. मला तुझं कोणतंच वागणं पटत नाही दीदी. हे सगळं बंद कर तू. सावू, आपण हे नंतर बोलू. आता मला श्रीसोबत बसावं लागेल. त्याचा विचार कर अगोदर. मी काय करू? सावी डोक्याला हात लावून, कुठे फसवलं देवा तू मला या पागलसोबत. तिची खूप चिडचिड होत असते. ती जाऊन नील बसलाय तिथे बसते. ओ नील, काय ना, मी ज्या मुलाकडून प्रोजेक्ट केला होता ना, तो मुलगा मला इथे भेटला. तर तो मला त्याबद्दल थोडेफार चेंजेस आहे ते सांगणार आहे. सो मी त्याच्याशी ते डिस्कस करते. काल मी सबमिट करायला गेले ना, तेव्हा तो मला भेटला नाही बघ, आणि आज इथे भेटला. प्रोजेक्टमध्ये टीचरने चेंजेस करायला लावले. तर मी बोलते त्याच्याशी आणि जाऊन येते. तर तुम्ही थोडा वेळ बसा आणि नंतर उशीर झाला तर निघून जा प्लीज. ओके रावी, नो प्रॉब्लेम. मी तिला समजून घेतो. तशी ती परत निघून जाते. पण सावी शांत होऊन जाते. ते खातात आणि निघतात. सावी जायला लागते.
सावी, मी सोडतो तुला, चल. नाही, मी जाईल. चल ग, मी सोडवतो. तशी ती त्याच्या गाडीत बसते. तुम्हाला चांगली चालवता येते ना गाडी? तसा तू हसतो. हो. मग डाऊट आहे का तुला? तसं नाही, सहज विचारलं. सावी, मी गाणी लावू का? गाडी कोणाची आहे? सावी विचारते. माझी. चोरीची नाही ना? नाही. मग लावा ना गाणे, माझी काय परमिशन घेता? तसं दोघे खळखळून हसतात. तो गाणे लावतो. मैंने तेरे लिए ही 7 रंग के सपने सजे, सपने सुरीले सपने. मला ना जुनी गाणी जाम आवडतात नील. मलाही आताचे गाणे पहिल्यासारखे नाहीत. बरोबर. तसं तो गाणी चेंज करतो. तुम आ गए हो, नूर आ गया हो, तुम आ गए हो, नूर आ गया है. नहीं तो चरागों से लो जा रही थी, जीने की तुम्ही से वजह मिल गई है, बडी बेवजह जिंदगी जा रही थी. जुनी गाणी लावली की तुमचा मूड चेंज झालाय, सावी म्हणते. होणारच, मला खूप आवडतात ही गाणी. तुला म्हणून सांगतो, माझा मूड ऑफ असला ना की मी हेच गाणी ऐकतो, नील म्हणतो. तसंच सावी गाणी चेंज करते. का? असंच. तुमसे मिलके ऐसा लगा, तुमसे मिलके अरमा हुए पूरे दिल, तुमसे मिलके ऐसा लगा, तुमसे मिल अरमा हुए पूरे दिल के, ए मेरी जानी वफा. तसा सावीला त्याचा पहिल्या भेटीचा क्षण आठवतो आणि ती शांत होती. ती त्याच्याकडे पाहते आणि तोही नेमके तिला त्याच वेळी पाहतो. ती नजर खाली झुकवते. पुढे लिफ्टला थांबवा. इथं कुठं जाणार आहेत? तुम्ही थांबवा ना. तसा तो गाडी थांबवतो. बाय नील, येते मी. अगं सावी, इकडे कुठे? इथून जवळच आहे, जाईन मी पायी चालत. नको, मी सोडतो ना तुला शेवटपर्यंत. नको नील, आपण इथेच थांबूया, फार पुढे नको जायला. आपले रस्ते वेगळे, ते वेगळेच राहू दे, सावी म्हणते. तुला नक्की काय म्हणायचंय? तुझ्या मनात काही वेगळं आणि ओठावर मला म्हणायचं की मला जिथे जायचे आहे तिथे तुमची गाडी नाही येऊ शकणार. म्हणजे तू ही मला रावीप्रमाणे टाळायला लागलीस ना? असं का म्हणताय? रावी मला टाळते हे खरं आहे ना? तिच्या मनात काय चालले हे जाणून घेण्याचा अधिकार मला आहे की नाही? चल नील, मला उशीर होतोय, मी जाते. जास्त उशीर होऊ नये म्हणूनच तुला विचारतोय सावी. मला माझ्या प्रश्नाचे उत्तर दे. रावीला माझ्याबद्दल काही वाटतच नाही. मला नाही माहीत, पण या प्रश्नाचे उत्तर मी नाही देऊ शकत. तुम्ही सरळ रावी दीदीलाच विचारा. तू माझी फ्रेंड आहेस ना? फ्रेंड म्हणून तू माझी मदत नाही का करणार? नील तुमच्याबरोबर आहे, पण काही गोष्टी माझ्या हातात नाही. तू तिची बहीण आहेस आणि तिने तिच्या मनातले तुला नक्की सांगले असणार. प्लीज मला सांग. नील, मी तुम्हाला प्लीज म्हणते. प्लीज तुम्ही मला समजून घ्या. मला नाही माहीत. एक तर तू मला टाळतीस, नाहीतर माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायला टाळतेस. असं काही नाही, तुम्ही रावी दीदीलाच विचारा. येते मी, असं म्हणून निघून जाते. काय होईल पुढे? काय वाटते तुम्हाला? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि